आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। रेशन कार्ड धारकांसाठी राज्य सरकारकडून दिवाळी पॅकेज देण्यात येणार आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय झालाय। शासनाच्या या निर्णयामुळे गरिबांची दिवाळी गोड होणार आहे। या दिवाळीमध्ये नागरिकांना देण्याचा निर्णय झालेला आहे ते फक्त 100 रुपयामध्ये जवळपास 1,70,00,000 कुटुंबांना याचा फायदा होणार। राज्य शासनाकडून रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी। यंदाची दिवाळी सर्वसामान्य जनतेसाठी खऱ्या अर्थाने गोड होणार आहे, कारण सरकारने जवळपास 1,70,00,000 रेशन कार्ड धारक कुटुंबियांसाठी विशेष दिवाळी योजना जाहीर केली आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला 35 वेगवेगळ्या वस्तूंचा संच, त्यात 15 किलो तेलाचा डबा आणि 5,000 रुपयांची रोख मदत भेटणार आहे। ही योजना राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आली असून सरकारचा उद्देश म्हणजे गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांची दिवाळी खर्चाची चिंता कमी करणे। या निर्णयामुळे लाखो कुटुंबाची दिवाळी आता खऱ्या अर्थाने उजळणार आहे। राज्य सरकारकडून जाहीर झालेल्या या योजनेचा थेट फायदा 1,70,00,000 कुटुंबांना भेटणार आहे। विशेष म्हणजे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी ही योजना लागू असून या लाभार्थी कुटुंबांना 35 वस्तू पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आणि या घोषणेनंतर नागरिकांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण तयार झालंय। या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला 15 किलो वजनाचा तेलाचा डबा, 5,000 रुपयांची रोख मदत दिवाळी गिफ्ट म्हणून दिली जाणार आहे। शासन निर्णय अधिकृतरित्या जाहीर झाल्यामुळे आता नागरिकांच्या अपेक्षा सुद्धा वाढल्या आहेत। जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता। सरकारच्या या उपक्रमामुळे राज्यातील सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबाची दिवाळी खरंच गोड होणार आहे। आता हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला। गेल्या काही वर्षातील सर्वात मोठा आणि जनहिताचा निर्णय म्हणून या निर्णयाकडे पाहण्यात येते। या सरकारी निर्णयामुळे राज्यातील सर्व रेशन कार्ड धारकांची दिवाळी आता खऱ्या अर्थाने गोड आणि आनंदाची होणार आहे। दिवाळीचा सण 20 ऑक्टोबर पासून सुरू होत असताना त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये या विशेष योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे। या योजनेअंतर्गत पिवळं आणि केशरी रेशन कार्ड धारकांना त्यांच्या रेशन कार्डवरून थेट 35 वस्तूंचा मोफत संच आणि 15 किलो तेलाचा डबा देण्यात येईल। या निर्णयामुळे विशेषतः गृहिणी वर्गामध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण दिसून येत आहे, कारण रोजच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या या वस्तूंचा खर्च आता सरकार उचलणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीतच हा निर्णय अधिकृतरित्या घेण्यात आला। महिलांना दिवाळीनिमित्त मोठं गिफ्ट देण्याचा सरकारचा हेतू आहे। जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेऊ शकता। या वस्तूंची किंमत सरासरी 3,500 ते 4,000 रुपयांपर्यंत जाते। शिवाय 5,000 रुपयांची रोख मदत आणि तेलाचा डबा यामुळे दिवाळीचा खर्च बऱ्याच प्रमाणात हलका सुद्धा होईल। राज्य सरकारने सांगितलं की सुमारे 52 लाख पात्र रेशनधारक कुटुंबांनी अर्ज करणं आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ वेळेत मिळेल। त्यामुळे जर तुम्ही पात्र असाल तर आजच अर्ज करा आणि तुमची दिवाळी खऱ्या अर्थाने उजळून टाका। जे रेशन कार्ड धारक या योजनेसाठी अर्ज करतील त्यांनाच या 35 वस्तूंचा संच सोबत 15 किलोचा तेलाचा डबा आणि 5,000 रुपये रोख रक्कम 20 ऑक्टोबर पूर्वी भेटणार आहे। याचा अर्थ असा की दिवाळीच्या आधीच हे आनंदाचं गिफ्ट घराघरात पोहोचणार आहे। त्यामुळे यंदाची दिवाळी रेशन कार्ड धारकांसाठी खऱ्या अर्थाने गोड आणि आनंदाची दिवाळी बनणार आहे। राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे संकट लक्षात घेता हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे। मागील काही आठवड्यांपासून अतिपावसामुळे, अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। त्यातच लाडकी बहीण योजना अंतर्गत सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे हप्ते अद्याप त्यांच्या खात्यात जमा झाले नव्हते। त्यामुळे महिला वर्गामध्ये प्रचंड नाराजी होती। तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदतीची अपेक्षा होती, जी अजून दिल्या गेली नाही। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा राग कमी करण्यासाठी आणि सणासुदीच्या काळात आनंदाचं वातावरण तयार करण्यासाठी सरकारने दिवाळीची योजना जाहीर केली। आपल्या महाराष्ट्रातील लोकांना हे नवीन नाही, कारण मागील काही वर्षांपासून दिवाळी, गणेशोत्सव, गुढीपाडवा अशा प्रमुख सणांवर आनंदाचा शिदा म्हणून सरकारकडून धान्य, वस्तू किंवा सवलतीचं वाटप केले जाते। पण यंदाचा शिदा हा आकाराने सर्वात मोठा आणि मूल्याने सर्वाधिक मानला जात आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये या निर्णयाबद्दल प्रचंड उत्साह आणि समाधान आहे। मात्र रेशन कार्ड धारकांनो,
मागच्या काही वर्षांपासून हा आनंदाचा शिदा काही काळ थांबलेला होता, पण यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा शिदा पुन्हा सुरू होत आहे. यंदाची दिवाळी विशेष असेल, कारण सर्व पात्र रेशन कार्ड धारकांना 35 वस्तू, 15 किलो तेलाचा डबा आणि 5,000 रुपयांची रोख मदत भेटणार आहे. राज्य सरकारला ही आर्थिक मदत केंद्र सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून मिळाली आहे, ज्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवला जाणार आहे. त्यामुळे या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्व पात्र रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिदा भेटणार आहे. पण लक्षात ठेवा, हे सर्व रेशन कार्ड धारकांसाठी स्वतः पात्रता तपासल्यानंतरच लागू होणार आहे. याचा अर्थ असा, जे रेशन कार्ड धारक पात्र असतील त्यांनाच 35 वस्तूंचा लाभ मिळेल आणि जे रेशन कार्ड धारक पात्र नसतील त्यांना या वस्तू भेटणार नाही. त्यामुळे पात्रतेची खात्री करून अर्ज करणं अत्यंत गरजेचं आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही काही पात्रतेच्या अटींमध्ये बसणं अत्यंत गरजेचं आहे. पहिली पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुमच्याकडे पांढरं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपात मिळणार नाही. आता दुसरी पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे कायमस्वरूपी रहिवासी असायला हवे. फक्त राज्याचे रहिवासी असाल तरच या योजनेचा 100% लाभ तुम्हाला मिळेल. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची पात्रता, तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा. त्यामुळे या योजनेचा फायदा अत्यंत गरजू कुटुंबांना मिळेल. शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे. तसेच जर तुम्ही शेतकरी कुटुंबातील सदस्य असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपात मिळेल. आता जेही रेशन कार्ड धारक उरलेले आहेत त्यांना सुद्धा लाभ भेटेल, पण प्राधान्यक्रमानुसार शेतकरी कुटुंबांना प्राथमिकता देण्यात येईल. तर रेशन धारकांनो, आता तुम्हाला सर्व पात्रता स्पष्ट झाल्या आहेत. जर तुम्ही या पात्रतेत बसत असाल तर तुमची प्रतीक्षा आता लगेच संपणार आहे, कारण उद्यापासून राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये 35 वस्तूंचे वितरण सुरू होणार आहे. जे रेशनधारक पात्र असतील त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल. पात्रता तपासल्यानंतर पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे अर्जासाठी लागणारी कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया. आता यासाठी काही साधी नॉर्मल कागदपत्रे लागणार आहेत. सगळ्यात आधी कुटुंब प्रमुखाचे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. तसेच रेशन कार्डवर नाव असलेले सर्व कुटुंब सदस्यांचे आधार कार्ड सादर करणं सुद्धा गरजेचं आहे. याशिवाय मतदान कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला अशा सामान्य कागदपत्रांची आवश्यकता आहे. आता उरलेल्या कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची तुम्हाला गरज नाही. त्यामुळे अर्ज प्रक्रिया सोपी आणि अतिशय जलद गतीने होणार आहे. या माहितीच्या आधारे पात्र रेशनधारक आत्ताच अर्ज तयार करून वितरणाचा लाभ घेऊ शकतात. तुम्हाला आता कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही. या दिवाळीच्या निमित्ताने 35 वस्तूंचा लाभ तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. आता आपण पाहूया अर्ज कुठे आणि कशा पद्धतीने करायचा, जेणेकरून तुमच्या मनातील सर्व शंका सोप्या पद्धतीने दूर होतील आणि तुम्हाला दीर्घ प्रतीक्षा करायची गरज भासणार नाही. पण त्याच्या आधी ज्या 35 वस्तू तुम्हाला वाटप होणार आहेत त्यांची यादी तुम्ही काळजीपूर्वक पाहणं सुद्धा गरजेचं आहे. सगळ्यात आधी प्रत्येक रेशन कार्ड धारकाला 15 किलो तेलाचा डबा भेटणार आहे. या तेलाचा वापर तुम्ही स्वयंपाकासाठी करू शकता. आता यासाठी उच्च दर्जाचे शुद्ध तेल दिले जाणार आहे. त्यासोबतच रेशन कार्ड धारकांच्या दिवाळीला गोडावा येण्यासाठी साखर देखील या योजनेअंतर्गत भेटणार आहे. त्यामुळे घरगुती खरेदीवर खर्च कमी होईल आणि दिवाळीचा उत्साह अधिक गोड होईल. दिवाळीच्या सणात आपण शंकरपाळे, करंजी, लाडू अशा पारंपरिक गोड पदार्थांची तयारी करतो. या सगळ्यांसाठी मुख्य गोष्ट म्हणजे साखर आणि साखरेसह तेल भेटणं सुद्धा गरजेचं आहे. राज्य सरकारने या सगळ्यांचा विचार करून साखर आणि तेल रेशन कार्ड धारकांना मोफत वाटप देण्याचा निर्णय घेतला. यासोबतच प्रत्येक पात्र कुटुंबाला मैदा, विविध मसाले आणि डाळी देखील दिल्या जात आहे, जेणेकरून दिवाळीचा सण खऱ्या अर्थाने गोड आणि समृद्ध होईल. आतापर्यंत आपण 5 महत्त्वाच्या वस्तू पाहिल्या, पण या योजनेत एकूण 35 वस्तू दिल्या जाणार आहेत, ज्या सर्व घरगुती गरजा तुमच्या पूर्ण करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं की काही नागरिक रेशन कार्डसाठी पात्र नसताना नकली कागदपत्रे तयार करून लाभ मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे शासनाने या योजनेत पात्रता आणि कागदपत्रांची योग्य तपासणी अतिशय कडक पद्धतीने लावली आहे. या योजनेतून केवळ प्रामाणिक आणि पात्र रेशनधारक लाभ घेऊ शकतील. त्यामुळे पात्रता पूर्ण करणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे. या योजनेचा प्राथमिक लाभ फक्त पात्र रेशनधारकांना दिला जात आहे. याचा अर्थ असा, जे रेशन कार्ड धारक गरजू आहेत, गरीब आहेत, वार्षिक उत्पन्न कमी असलेले आहेत
आणि ज्यांच्या घरात कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नाही त्यांनाच या 35 वस्तूंचा लाभ भेटणार आहे. या योजनेमुळे त्यांच्या दिवाळीला खऱ्या अर्थानं गोडवा येईल. दरवर्षी प्रत्येक सणाच्या वेळी सरकारकडून आनंदाचा शिधा वाटप केला जातो आणि यंदाची दिवाळी त्याचा पुढील भाग आहे. मात्र वस्तूंची संख्या जिल्ह्यानुसार बदलते. ज्या जिल्ह्यात जास्त रेशनधारक आहेत तिथे 12 ते 35 वस्तू मिळू शकतात आणि ज्या जिल्ह्यांमध्ये रेशनधारक कमी आहेत तिथे 10 ते 12 वस्तू दिल्या जातील. सर्वसाधारणपणे हे लक्षात ठेवावं लागेल की या वस्तू फुकट वाटप होत नाहीत. सरकारने प्रत्येक रेशन कार्ड धारकाकडून 50 रुपयांचं शुल्क घेण्याचं ठरवलं आहे, जेणेकरून ही योजना व्यवस्थित आणि न्याय पद्धतीने राबवली जाईल. या योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला 50 रुपये शुल्क द्यावं लागेल. या शुल्काच्या बदल्यात तुम्हाला मिळणार आहे 30 ते 35 हजार रुपयांपर्यंतचं मूल्य असलेला आनंदाचा शिधा, ज्यामध्ये 35 वस्तू, तेल, साखर, मैदा, डाळी आणि रोख मदत यांचा समावेश आहे. कदाचित तुमच्या मनात प्रश्न असेल, सरकारने अचानक हा निर्णय का घेतला? कारण मागच्या वर्षी गणेशोत्सवाच्या वेळी आनंदाचा शिधा वाटप होणार होता अशी बातमी होती, पण प्रत्यक्षात तसं काही झालं नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये काही शंका होती. पण आज पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं, आम्ही सर्व पात्र रेशनधारकांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड करणार आहोत. यंदाची दिवाळी तुम्हाला या आनंदाच्या शिधाच्या माध्यमातून अनुभवायला मिळणार आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे आणि विविध योजनांच्या माध्यमातून या दिवाळीला सर्व रेशनधारकांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड होईल. आता या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं, यंदा लाडक्या बहिणींची दिवाळी खास बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या बहिणी रेशन कार्ड धारक असतील आणि लाडक्या बहीण योजनेत पात्र असतील त्यांना आनंदाचा शिधा मिळून त्यांची दिवाळी खरंच गोड होणार आहे. त्याचप्रमाणे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या खात्यात पेन्शनची रक्कम थेट दिली जाणार आहे, ज्यामुळे त्यांची दिवाळी सुद्धा आनंदाची होईल. तसेच महिला विधवा असतील त्यांच्यासाठी विधवा पेन्शन आणि महिला अपंग असतील तर त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पैसे त्यांच्या खात्यात वर्ग केले जातील. सरकारचा उद्देश स्पष्ट आहे. राज्यातील सर्व आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंब, लाडक्या बहिणी, पेन्शनधारक, ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि अपंग नागरिक यांची दिवाळी खऱ्या अर्थानं गोड झाली पाहिजे. याच दृष्टिकोनातून सर्वात मोठा आणि अतिशय महत्त्वाचा निर्णय यंदाच्या दिवाळीत घेतला गेला. हा जो आनंदाचा शिधा आहे तो मागील 2 वर्षांपासून थांबलेला होता, पण यंदा दिवाळीला तुम्हाला पुन्हा आनंदाचा शिधा मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण महाराष्ट्रापेक्षा इतर राज्यांमध्ये या योजनेचे वाटप सध्याच्या काळात सुरू आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्यात सुद्धा हा लाभ आपल्याला भेटणार आहे अशी शक्यता तयार झाली आहे. म्हणूनच सर्व पात्र रेशन कार्ड धारकांनी महत्त्वाची कागदपत्रे आधीच तयार करून ठेवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हा होता दिवाळीच्या आनंदाचा शिधाबद्दलचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल, जर तुम्हाला सरकारकडून दिवाळीच्या वेळेस 35 वस्तू पाहिजे असतील तर तुम्ही कोणत्या अटी पूर्ण केल्या पाहिजेत, तुमच्याजवळ कोणते कागदपत्र असले पाहिजे आणि तुम्हाला अर्ज करण्यासाठी किती रुपये फी लागेल याबद्दलची सगळी डिटेल माहिती तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये नक्की समजली असेल. तर मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला 100% आवडला असेल. जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक द्या आणि तुमच्या इतर बांधवांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून अशी महत्त्वाची माहिती सगळ्यांनाच मिळेल. तर पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.